की नामस्मरण केल्यानंतर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हरीचा जय जयकार कसा करायचा तर हे सांगितलं असताना आपण पाहत असतो हरीचा जय जयकार करण्याच्या पद्धती खूप आहेत. तर ह्या पद्धती पाहत असताना आपण नामस्मरणात जापमाळ करणं किंवा मनात नामस्मरण करीत राहणं किंवा संतांच्या संगतीत राहणं, वैष्णवांच्या संगतीत राहणं. तर वैष्णवा संगती वाटे सुख गायनाचे उडे आणि हे छंद. तर हे पाहत असताना तर गायनाचे उडे म्हणजे जो काही आपल्याला जमते तशी भक्ती करा. काही आहे का कीर्तन करून भक्ती केल्या जाते तसंही नाही किंवा भजनच करून भक्ती केल्या जाते असं काही आहे का नाही. तर आपल्या भोळ्या भावाने आपल्याला जसं जमतं तशी भक्ती करा. जसं कीर्तनात नामदेव महाराजांच्या औंढ्यात जसं मंदिर फिरलं तर त्यांना काय म्हणले होते तुम्हाला कीर्तन जमत नाही. या प्रमाणाप्रमाणे जसं मंदिर फिरलं नामदेव महाराजांचं कीर्तन त्याला म्हणली होती का तुम्हाला कीर्तन जमत नाही नामदेव महाराज तुम्ही काय करा पश्चिम दिशेला मंदिराच्या म्हणजे पाठीमागे तुम्ही जाऊन कीर्तन करा. तर जसं मंदिर देऊळ सगळं फिरलं तसं असते जिथं समजा आता आपल्यामध्ये देव बसलेला आहे असं प्रमाणाप्रमाणे आपल्यात देव बसलेला आहे. तुम्ही असं म्हणल्याबरोबर शब्दशः बाजूच्याकडे पाहता महाराज तुम्ही नेमकेच आल्या आम्ही 20 वर्ष झाले या माणसा संग आणि याला तुम्ही देव म्हणाल्या. महाराज तुम्हाला माहित नाही देव नाही हो पण मला काय म्हणायचं आणि प्रमाणाप्रमाणे काय म्हणायचं माणसात देव पाहायला शिका. माणसात देव आहे
तर आपण माणसाचे दुर्गुण पाहतो, सगुण पाहतो का? म्हणजे एखादा चांगला गुण घेण्याचा प्रयत्न करा असं प्रमाणात सांगते. जेथे कीर्तनाची जागा येथे पांडुरंग उभा. तर कबीर महाराजाच्या प्रमाण तुम्हाला सांगतो एका दोयातून, मुझको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, मैं तो तेरे पास में, नाम मंदिर नाम मस्जिद ना हूं मैं कैलाश में, मैं तो तेरे पास में. कबीर महाराज या दोह्यातून म्हणतात, देव तुमच्या जवळच आहे, फक्त तुम्ही ओळखाय शिका. देव तुमच्या जवळच आहे, फक्त तुम्ही ओळखाय शिका. मुझको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. मी मंदिरात नाही, मी कैलासावर सुद्धा नाही, मी तुमच्या संगेच आहे. तर दिंडीत देव असतो असं म्हणायचं. की आपण पाहत असतो तुकाराम महाराजांनी आपण सांगितल्याप्रमाणे आणि शिवरायांनी काय कार्य केले. तुकाराम महाराजांनी शिवरायांनी कार्य सारखेच केले. आदर्श पुत्र आदर्श राजा म्हणून आपण शिवरायांचे नाव घेतो. शिवरायांचे नाव घेतल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान असावा अशी कामगिरी आहे त्यांची. तर स्वराज्य स्थापनेचे संस्थापक म्हणून आपण त्यांना गणले असतो. तुकाराम महाराजांनी सारखे काय कार्य केले. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यासाठी लागणाऱ्या सैन्याचं पाठबळ तुकाराम महाराजांनी. तर या भजनात नामस्मरणात एवढी ताकद आहे. तर धर्माचे पालन पाखंड हे खंडन हे काम तुकाराम महाराजांनी केलं. धर्माचे पालन शिवरायांचं आणि तुकाराम महाराजांचं कार्य सेम. या भागातून आपल्याला कळण्यास येते की या ओळीतून आपल्याला कळण्यास येते, या दोह्यातून आपल्याला कळण्यात येते शिवरायांचं आणि तुकाराम महाराजांचं कार्य. हे कार्य पाहत असताना भक्ती मार्ग कसा करायचा हे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं. कित्येक अभंगातून तुकाराम महाराजांनी हे सांगितलं की शिवरायांचं कसं, शिवरायांच्या माये खाली मुळीच नव्हती आन आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असं की शिवरायांच्या त्या स्वराज्यात आनंदाने नांदत होती प्रजा सगळी. तर त्या प्रजेत एवढा उत्साह राहायचा आणि आपल्या राज्याबद्दल प्रेम राहायचं, आपल्या तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल प्रेम राहायचं. त्यावेळेस तुकाराम महाराजांना विरोधक नव्हते का हो. आज आपण दिंडीत येतो तर दिंडीत आल्यानंतर गावातले लोक काय म्हणतात, काय माय गेली दिंडीत ती, काय महिनाभर काम करून काय बंद होतं का. दिंडीतलं सुख त्यांना कळणार नाही, नामस्मरणाचं सुख त्या विरोधकांना कळणार नाही. तुकाराम महाराजांना विरोध झाला नाही का. आज तुकाराम महाराजांचं आपण आज प्रत्येकाच्या तोंडावर नाव ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबांना त्रास झाला नाही का, झाला. तर ज्यांना आपला योग्य मार्ग आहे कसा कळायचा, ज्यांना त्रास होत आहे जीवन जगताना, ज्यांना त्रास होत आहे त्यांचा योग्य मार्ग आहे असं आपण कळायचं. की योग्य मार्ग असा कळायचा. योग्य मार्ग ज्यांना यश प्राप्त करायचं त्यांना त्रास होणारच, ज्यांना भक्ती मार्गात पुढे जायचं त्यांना त्रास होणारच. हे त्रास सहन करून आपण वैष्णवाची संगत धरायची. तेथे वैष्णवाचा भार जे जे कार्य गरजत असेल
आपल्यासारखी यात्रा तिचा जय जयकार गरजत असतो हरीचा. तर हा हरीचा जय जयकार गरजत असताना आपणही त्या जय जयकारात सामील झालं पाहिजे असं तुकाराम महाराज अभंगात म्हणतात. तर सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. तर नाही तर हा जन्म जाईल वाया जर विठ्ठलाचं नाव घेतलं नाही. आपल्याला विठ्ठलानं म्हणजे आपल्या देवानं काय दिलं नाही. ज्याला पाय नाही विचारा त्याला पायाचं दुःख, ज्याला हात नाही विचारा त्याला हाताचं दुःख, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख, ज्याला आई नाही त्याला विचारा आईचं दुःख. तर आपल्याला देवानं सगळं केलं घेऊ तरी आपण नेमकं कीर्तनात असे तोंड पडून का बसायचं. नाही आपल्या देवाने घेतलं का. आपल्या सगळं केलं की यात्रेत येणे सगळं म्हणजे पंढरीच्या वारीत येणे ते सुख काहत नाही. खूप जणांना असं वाटतं की वारीत यावं पण त्यांची अडचण अशी मोठी असल्यामुळे त्यांना येता येत नाही. तरी तुम्हाला देवाने टायमरचा टाइम काढून तुम्हाला ही फुरसतीची जागा दिली. चला हो पंढरीची जाओ, त्या विठ्ठलाच्या वारीत जाताना घरची काळजी वाटते का कोणाला. नितांत चिंता अशी मुक्ती कुठेच नाही. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या यात्रेत
एवढं या वारीत सुख आहे, या भजनात या कीर्तनात एवढं सुख आहे की नामदेव महाराजाच्या कीर्तनात विठ्ठलाला सुद्धा पितांबर फिटूचंच तर नाचावं लागतं. हा भक्तांचा अधिकार आहे. भक्तीत नामस्मरणात एवढी ताकद राहते की देवाला सुद्धा आपलं काम ऐकावंच लागते. जसं नामदेव महाराज म्हणले होते, देवा हा तुला निवत खावाच लागेल. विटेवर उतरून मंदिरात बसून निवत खावाच लागला. हा असतो भक्तीचा अधिकार. देवावर सुद्धा ज्यांची ख्याती, देवावर सुद्धा ज्यांचा अधिकार असेल नामदेव महाराज सारखे भक्त. तर ही भक्ती, ही शक्ती कशाने प्राप्त होते? तर नामस्मरणाने. आवडीने भावे रडत पडत देवाचं नाव घेण्याहून का देव रिकामा नाही. तितकं देवाला कष्ट द्यायचंच नाही. नाव घ्यायचं असेल देवाचं तर हसतमुखानं घ्यायचं. तर तुम्हाला जसं जमतं तसं घ्या. कारण अभंगाच्या तिसऱ्या चरणात असं सांगितलं की अभंगाचं घेतल्यानंतर अभंग गात असताना की पळून जाती झोप, पापरूपी झोप ही पळून जाती, पापरूपी झोप ही पळून जाती. तर कशी? तर पापरूपी झोप पळून जात असताना एकदा तुकाराम महाराजाचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर जात असतात. तर ते रोज त्यांचा दिनक्रम भंडाऱ्या डोंगरावर जायचं, भजन करायचं, आपल्या अभंगात मग्न राहायचं आणि अभंगाची रचना करायची. तर या अभंगाची रचना करत असताना एकदा तुकाराम महाराजांना अभंग करता करता झोप लागते. तर झोप लागल्यानंतर तुकाराम महाराजांच्या स्वप्नात बाबाजी चैतन्य येतात. तर तुकाराम महाराजांचे गुरु. तर ते आल्यानंतर स्वप्नात त्यांना एक मंत्र देतात, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या मंत्रानुसार तुकाराम महाराजांच्या जीवनाचा उद्धार. तर आपण पाहतो सत्यगुरुला कृपा म्हणजे केली परिणा घडी सेवा काही सापडी वाटत जाताना मस्तक जाणे ठेवल्या करे भजना मागे तू पर पावसेला पडल्या विसर स्वप्नी माझ्या काय करू तुझा आदर म्हणणे काय तुला जरी राघव शेतरी की शेतरी सांगितलं पुन्हा माहिती बाबूजी आपण सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा मंत्र रामकृष्ण हरी त्यांच्या स्वप्नात जाऊन दिला. तुकाराम महाराजांच्या स्वप्नात जाऊन दिला तेव्हा त्याच्या तुकाराम महाराजांच्या जीवनाचा उद्धार. गुरु विना जीवनाचा उद्धार नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला असं म्हणत असतो. बरोबर. तर आपल्याला जीवनाचा जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, जीवनाचं जर सुख प्राप्त करायचं असेल तर गुरुची आज्ञा, गुरुचा जो मंत्र आहे तो पालन करावं लागेल. तर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर कसा? मोक्ष प्राप्त करण्याची, मुक्ती प्राप्त करण्याची तुम्हाला मार्ग सांगतो. हे प्राप्त करत असताना त्या नीट ऐकायचं. तर कसे? ज्यांना
व्यसन नाही. काही जणांचं म्हणणं असं राहते जे भक्ती मार्गात नसतात, ज्यांना व्यसन नाही त्यांना देववरी गेल्यावर विचारते म्हणून तुम्ही काय केलं. देवाना असं विचारलं का कोणाला तुम्ही गुटखा का खाला नाही? देवाना असं विचारलं का कोणी तुम्ही दारू काऊन पिली नाही? नाही, तू दारू पिली नाही तुला स्वर्गात प्रवेश नाही. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितले 4व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकमध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा देव अवतार रूपी दर्शन देत असतो. तर हे दर्शन देत असताना आपण पाहत असतो त्या गुरुविना तर जन्माचा मार्ग नव्हे, तर गुरुविना जन्माचा मार्ग नव्हे. आपण इथं होतो बरोबर. तर हे असताना मार्ग जर मिळवायचा असेल की गुटखा खालाच पाहिजे असं काही नाही. तर असं काही जण तर गाय छाप खाली पाहिजे. गाय छाप नाही भेटली कुठं तर तोटा जमला पाहिजे. तोटा नाही जमला कुठं तर मोकळा तंबाखू जमलाच पाहिजे. तर मोकळा तंबाखू जमलाच पाहिजे असं म्हणतात काही जण. तर तसं नव्हे. तर ज्ञानोबा माऊलींनी हरिपाठात सांगितलेलं आहे की मोक्ष कशाने मिळवायचा? हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधी येल्या. देवाच्या दारात क्षणभर उभा असलं तर त्यांना मुक्ती भेटते. आपण ताखी वारी केली, विचार करा आपल्या जीवनात काय तर हे ओलावा आहे. तर तुकाराम महाराजांनी 4थ्या चरणात असं सांगितलं की बा तुका म्हणे हवे ओल छाया कृपेची. तुका म्हणे तयार ओल छाया कृपेची. तर ओल कृपेची छायेची ओल राहते. ज्या हरिनामाच्या गजरात ओल छायेची राहते, कृपेची राहते, त्याच्या प्रसन्नतेची राहते. म्हणजे देव आपल्या सोबत राहतो. ही भक्ती मार्गाची ताकद ही आपण ओळखली पाहिजे आणि ही वारी सुखात केली पाहिजे एवढेच सांगतो. आणि या पार्टीशी म्हणजे या गावाशी माझे जुने नाते आहेत. जाता जाता एवढं सांगतो की या गावाशी माझे जुने नाते आहेत. खरं तर या गावात मी पहिल्यांदाच आलो. तरी तुम्ही विचारसाल बा या गावाची जुनी नाते कसे? तर हे जुने नाते असे बा येथे एक ग्रामस्थ की ज्यांनी समजा राजाबाई देशमुख यांनी इथे जी शाळा उघडलेली आहे. आज 50-60 वर्ष झाली. 50-60 वर्ष झाले गावाचा उद्धार त्यावेळेला बीज पेरून त्या माऊलीने केलं. आज त्या माऊलीचे गावावर उपकार आहेत. तर अशी त्यागाची भूमी ही पार्टी भूमी आहे. ती त्यागाची महत्त्वाची भूमी पार्टी नगरी आहे. तर या भूमीत आपण आहोत. म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. त्या महाराष्ट्रात आपण वावरत आहोत. त्या महाराष्ट्रात आपल्याला देवाने जन्म दिला. याहून मोठं सुख काय याहून. तर या गावाशी नातं जे सांगतो तुम्ही या गावात ते समजा संभाजी बाबाजी साबळे नावाचे ग्रामस्थ त्यांचा जो भाषा होता राजेश्वर कदम पामनीकर. तर ते माझे शिक्षक की या देशमुख माऊलीच्या शाळेत शिकून ते मोठे झाले. कित्येक पदस्थ झाले या शाळेतून घडले. या शाळारूपीतून घडले आणि ते एक शिक्षक म्हणजे राजेश्वर कदम ते माझे शिक्षक. आणि त्यामुळे आज मी इथे उभा आहे. त्या गुरूंच्या मंत्रामुळे मी आज इथे उभा आहे. तर ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटलं, ज्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटलं, आपण या मार्गात उभी आलो का आहोत? आपण दारू पिऊन गावात का बोलून फिरलो नाही? आपण धाब्यावर का बसून रात्र कोणाच्या शिव्या खाल्ल्या नाही? आपण या भक्ती मार्गात आहोत. याहून मोठा देवाचा उपकार काय? वैष्णवाची संगत, देवाची संगत आणि संतांची संगत आपल्याला लाभली. आपण आज या मार्गाला आहोत. नाहीतर आपली आज युवा पिढी वाया जाताना पाहतो आपण. व्यसनाधीन गुटखा तंबाखू दारू यापायी वाया जात आहे. कृपा करून मी माझ्या लहान्यांना आणि मोठ्यांना माझी तेवढी पात्रता आहे का माहित नाही, पण जाता जाता मी एवढंच सांगतो की या व्यसनापासून लांब राहा. इतके जरी यातून 2 जणांना जरी व्यसन सोडलं तर माझ्या कीर्तन रूपी सेवेचं सार्थक झालं मी असं मानतो. ज्ञानेश्वर महाराज
ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटलं त्याचे आपण ऋण मानले पाहिजे. तसं या अप्रत्यक्ष रूपी या गावाचे मी ऋण मानले, कारण की या गावातून माझे शिक्षक घडले. या शाळेतून राजाबाई देशमुख यांच्या शाळेतून माझे शिक्षक घडले आणि त्यांच्यामुळे आज मी ते उभा आहे. मला जी बोलण्याची शैली प्राप्त झाली, कीर्तन रूपी सेवेची शैली प्राप्त झाली, त्या गुरुमुळे झाली. तर आपल्यापासून आज हे भजनी मंडळ उभं आहे, आज जे विवेकरी मामा उभे आहेत, मृदंगाचार्य उभे आहेत, त्या सर्वांच्या सेवेतून कीर्तन सेवा प्राप्त झाली, कीर्तन सेवा घडली. तर या ना जन्मजात हे प्राप्त झालं का? यांना जन्मजात अभंग पाठ झाले का? नाही. त्यांना जन्मजात गायन प्राप्त झालं का? नाही. वैष्णव पण एरी प्राप्त बसतो. वैष्णव तो मनोजया अगदी देवाचीच माया. वैष्णव त्याला म्हणायचं ज्याची अवघी माया देवावर. तर यांना वैष्णव कारण की यांच्या सदामुखात राम राम, भजन, रामकृष्ण हरी असे शब्द असतात. असे शब्द असत असताना हे शब्द आपल्या जीवीवर निघाले पाहिजे. शिव्या शाप निघाल्यापर्यंत शिव्या शब्द कोणाचं भलं झालं का? शिव्या शापाने म्हणजे कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात आपली आज मराठीमध्ये. तर तसं असतं. तर हे शिव्या शाप देणं म्हणजे आपल्याला कोणीतरी वाईट म्हणतं ऐकून घ्यायचं, त्याला काय म्हणायचं का? जसं तुकाराम महाराजांना खूप जणांनी वाईट म्हणलं, रामेश्वर शास्त्र्यांनी त्यांचे अभंग इंद्राणीत बुडवले, जसं भंबाजी महाराजांना त्यांना जीवनभर विरोध केला, तरी तुकाराम महाराजाचा नाव घेतो. विठुमाऊलीच्या वारीला जात असताना सर्वांना संगती न जात एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, किंवा एखाद्याची परिस्थिती नाही त्यांना मदत केली पाहिजे. कारण की वारीतलं सुख काय जात आहे, एखाद्या माणसाला वारीला जायचंय पण त्याची काहीतरी अडचण आहे, ती अडचणीचं निवारण किंवा पैसे रूपी आर्थिक रूपी अडचण आहे, ती जर आपण दूर केली. एखाद्या माणसाला समजा 1000 रुपयाची गरज आहे आणि आपण त्याला म्हणतो आपलं तर जाणं होत नाही, पण आपल्याजवळ आर्थिक सुख आहे, आपल्याकडे आर्थिक अफाट संपत्ती लोकांकडे, गर्व कशाच करायचं नाही. कारण की आपल्याजवळ आज जी 4-5 एकर शेती आहे किंवा 10 एकर शेती आहे, आपल्याजवळ आज जेवढी शेती आहे तेवढी लोकांची धुरी येते. म्हणून गर्व कशाचा करायचा? गर्व कशालाच करायचा नाही. एकमेकाला सोबतीने राहायचं आणि एकमेकाला साथ द्यायची. त्या आर्थिक रूपी जर आपल्यामुळे जर कोणाला वारी घडली, त्या वारीचं पुण्य आपल्याला राहतं. त्यामुळे वारीचं सुख प्रत्येकाने घ्या. आणि जाता जाता एवढंच सांगतो की सर्वांनी सोबतच्यांना सांभाळून न्या, सोबतच्यांच्या अडचणी दूर करा आणि एकमेकांच्या संगतीनेच आपल्या सर्वांचं भलं आहे. असे प्रमाण आणि असे एवढं गोड गायन मला तर वाटतं तुमच्या दंडीत दुंडीत पुस्तक पालखी सांगत राहा. पण माझी अडचण अशी आहे की माझी ऍक्टिव्हिटी म्हणजे मी MSc आहे. MSc म्हणजे महावितरण आपली लाईट घरापाशी येते, त्यात मी जॉईन आहे. म्हणजे एक ड्युटी चालू आहे माझी. त्यामुळे कर्तव्याचं भान राहावं, त्यामुळे ते करावे लागत आहे. आणि ही सेवा या दिंडीतलं सुख असं वाटतं की मला जसं काय समजा महिनाभर तुमच्या संघ एका दिवसाला एवढा आनंद भेटतो. तर मी विचार केला की महिन्याभरात आनंद किती भेटत असेल.
जगा असं मी म्हणतो. तर हा आनंद कोणाच्या नशिबात असतो, कोणाच्या नशिबात नसतो, पण हा तुमच्या नशिबात आहे. तर हा आनंद तुम्ही पुरेपूर जगा आणि विठू माऊलीची भक्ती करा. एवढंच बोलतो. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तेथे वैष्णवाचा भार जय जयकार गरजत असे. पळून या गेली झोप होते आडे पाप ते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची.